नमस्कार मित्रहो, लग्नानंतर होईलच प्रेम या मराठी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की जीवाच्या रूममध्ये ही मानिनी गेलेली असते। जीवाची तब्येत ही खूप खराब असते, त्यामुळे मानिनीला तिच्या तब्येतीची ही खूप काळजी वाटत असते। तर इकडे नंदिनी ही वट पौर्णिमेनिमित्त पूजेला गेलेली असते आणि जीवाची तब्येत बरी व्हावी यासाठी ती प्रार्थना करत असते। पण पूजेला जात असताना तिच्या पायामध्ये काच टोचते आणि पायातून हे रक्त वाहत असतं। पण ती तिचं स्वतःचं दुःख बाजूला ठेवून आपल्या स्वतःच्या नवऱ्यासाठी ही पूजा करत असते आणि तिच्या पूजेमुळे तिला फळ सुद्धा मिळतं आणि इकडे जीवा हा शुद्धीवरती येतो। जेव्हा शुद्धीवरती आल्यावर मानिनीला सांगतो की नंदिनी कुठे आहे। शुद्धीवरती येतात नंदिनीची तिला आठवण येते। तर मानिनीला हे पाहून खूप दुःख होतं। तिला वाटतं की मी उगाच नंदिनीला काही बोलले आणि जीवा ही नंदिनीची काळजी करत असतो। तर तेवढ्यात मानिनी ही नंदिनीला कॉल करते आणि जीवा शुद्धीवरती आलाय असं ती सांगते आणि तू लवकर घरी ये असं बोलत असते। तर नंदिनीला हे ऐकून खूप आनंद होतो आणि ती तिची पूजा संपवून घराकडे निघते आणि नवरा शुद्धीवरती आला या गोष्टीचा तिला आनंद होतो। तर इकडे नंदिनी घरात येते आणि तिच्या पायाला ही दुखापत झालेली असते। तर मानिनी तिचा पाय बघते आणि सांगते की तुझ्या पायाला काय झालं। तर नंदिनी बोलते की आई काही नाही, पायाला थोडी दुखापत झाली आहे। तर मानिनी काही ऐकत नाही आणि ती तिला बसवते आणि सांगते की तुझ्या पायाला हे अचानक कसं लागलं। तर मानिनीला नंदिनीच्या पायाची दुखापत झालेली असते, त्यामुळे तिच्या मनालाही काळजी वाटत असते। तर नंदिनी ही मानिनीला घडलेला सगळा प्रकार सांगते आणि सांगते की मी पूजेला जाताना अगोदरच माझ्या पायात काच टोचली, त्यामुळे मला खूप त्रास झाला। तर मानिनी बोलते की बाळा तू किती गोड आहेस, आजच्या काळात सुद्धा तुझ्या पायाला त्रास झाला तरी तू तुझ्या नवऱ्यासाठी प्रार्थना करते। तर आई तू काळजी करू नको, मी जीवासाठी काही करेन, तिची तब्येत बरी व्हावी यासाठी मी प्रार्थना केली आणि देवाने ती ऐकली सुद्धा असं ती बोलत असते। तर मानिनीला हे ऐकून खूप आनंद होतो आणि मानिनी नंदिनीला सांगते की मी तुला उगाच काही बोलले, मला असं बोलायला नको होतं आणि ती नंदिनीला सॉरी बोलते। पण नंदिनी आईला बोलते की आई तू मला सॉरी बोलू नको। घरातील मोठ्या माणसांनी लहानांना कधीही सॉरी बोलू नये, कारण की घरातल्या मोठ्या माणसाचं कामच असतं की लहानांना समजून सांगावं। माझी त्या दिवशी चुकी होती, त्यामुळे तुम्ही मला बोललात हे बरोबर आहे। मी जर त्या दिवशी चुकी केली नसती तर आज जीवाला हा एवढा धोका झाला नसता असं नंदिनी बोलत असते। तर मानिनीला स्वतःच्या बोलण्याचा पश्चाताप होतो। तर मानिनी नंदिनीला बोलते की तू आता जीवाकडे जाऊ नको। तर नंदिनी बोलते की आई तुम्ही मला असं का बोलताय। तर मानिनी बोलते की मी तुला सांगितलं होतं ना की मी तुला हात धरून जीवाच्या रूममध्ये घेऊन जाईल, तू विसरलीस का। तर नंदिनी हसायला लागते आणि मानिनी नंदिनीचा हात धरून जीवाच्या रूममध्ये घेऊन जाते। तर इकडे काव्या आणि पार्थ वटपौर्णिमेच्या पूजेसाठी जातात। तर ते दोघेही वटपौर्णिमेची पूजा करतात आणि काव्या पार्थला बोलते की बघ पार्थ, तुला हे बरोबर वाटतंय का, आपण झाडाची पूजा केली की नवऱ्याचं आयुष्य वाटतं, हे तुला याच्यात काही तथ्य आहे का। तर पार्थ हसत असतो आणि काव्या बोलते की बघ आज वटपौर्णिमा आहे, त्यामुळे आपण झाडाची पूजा करतो, नाहीतर एरवी आपण त्या झाडाकडे बघत सुद्धा नाही। घरात भांडणं झाली तरी बाकीचे कोणी टोकून सुद्धा बघत नाही आणि कोणी समजवत सुद्धा नाही। आणि आज वटपौर्णिमेची पूजा आहे तर घरातील सगळी मंडळी विचारतात की तुम्ही पूजा केली की नाही, आजकालची लोक अशी कशी आहेत असे काव्या ही पार्थला बोलत असते। पार्थला काव्याचं बोलणं पटतं आणि पार्थ काव्याला समजावून सांगत असतो आणि इकडे नंदिनी ही जीवाशी बोलत असते आणि इथेच मालिकेचा भाग संपतो। अशाच मराठी मालिकेच्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरून घंटीचं बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।